पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील बहुचर्चित अशा बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाचं अनावरण करण्यात आलेले काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शिल्पाचं अनावरण करण्यात आलं असून या शिल्पाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचं बुधभूषण ग्रंथ रचतानाचे विश्वातील पहिले 10 फूट उंचीचे पूर्णाकृती कांस्य शिल्प महाराष्ट्रात प्रथमच पुणे महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आले। या प्रकल्पाला एकूण 5 कोटी इतका खर्च आलेला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचे बुधभूषण ग्रंथातील श्लोक निवडण्याकरिता इतिहास तज्ज्ञ, संस्कृत मराठी भाषा तज्ज्ञ, अभ्यासक यांची इतिहास तज्ज्ञ समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली होती। या समितीमार्फतच छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या संस्कृत बुधभूषण ग्रंथामधून आवश्यक श्लोक जे आहेत ते निवडण्यात आलेले आहेत। बुधभूषण संस्कृत ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा व महाराजांनी रचलेल्या 9 निवडक श्लोक मराठी व इंग्रजी अर्थासह बुधभूषण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह कोरण्यात आलेला आहे। याकरता भव्य अशा 10 दगडी भिंत उभारण्यात आल्यात। शिल्पाच्या भोवती रंगीत कारंजे तसंच संपूर्ण परिसरात विविध शोभिवंत फुलझाडे देखील लावण्यात आलेली आहेत। अतिशय कठीण कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जगासमोर आणण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने हे शिल्प उभारण्यात आलेले आहेत। पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात यामुळे आणखीनच भर पडणार असून याला जे आहेत जे नागरिक भेट देतील त्याला प्रत्येकाला संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलची जी प्रेरणा आहे ते देणार आहे। असा एकूण 5 कोटी खर्च करून हा जो शिल्प आहे हे जे बुधभूषण ग्रंथाचे जे श्लोक आहे दगडी भिंती उभारून करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे आता हे जे शिल्प आहे हे जे आहे पुण्याची सांस्कृतिक जे वैभव आहे ते अजूनच वाढवणार असल्याचं पाहायला मिळते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।